ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शांती शांती शांती। माळशे आजच्या कॅमेरा आडवा करा कार्यक्रमाची तुमचा. हॅलो, कॅमेरा आडवा करा फक्त. हा, बरोबर. आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा. आता नामस्मरण होईल प्रथम, त्यानंतर समर्थ माऊली आणि एकनाथ महाराजांना वंदन. नंतर राऊतजी ओंकार साधना आणि प्राणायाम साधना घेतील. त्यानंतर सलीलजींचं मनोबोधार निरूपण होईल. नंतर सौ सुजाता मालशे या आजच्या स्तोत्राचं पठण करतील. त्यानंतर भजगोविंदमवरती डॉक्टर साहेबांचं निरूपण होईल आणि सर्वात शेवटी सौ संपदा परेरा या आत्मषटक आणि शांती मंत्राने कार्यक्रमाची सांगता करतील. पण नामस्मरणाला सुरुवात करू. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. 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 राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.
श्रीराम जय राम जय जय राम 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 राम जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्यळीचा नमस्कार माझा सद्गुरु रामदास जय जय रघुवीर समर्थ अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराची भागवता आणिले प्राकृती जनहितार्थ प्रपंची नांदुनी साध्य करी जो परमार्थ एकादशावरी टीका केली सुगमार्थ गाथा नमस्कार माझा सद्गुरु संत एकनाथा शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय. आता राऊतजी ओंकार साधना आणि प्राणायाम साधना घेतील. नमस्कार. ओंकार साधना आणि प्राणायामाचा अभ्यास आपण करणार आहोत. सुरुवात प्राण आकर्षण क्रियेने करूयात. आपण जिथं बसला असाल तिथं कम्फर्टेबली बसा. खाली बसलं असाल तर क्रॉस लेग सुखासन, अर्धपद्मासन, पद्मासन किंवा वज्रासन. खुर्चीत बसलेला असाल तर ताट बसा. बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, नजर समोर, डोळे बंद. ब्रीथ इन करताना मनातल्या मनात सो म्हणायचंय. ब्रीथ आउट करताना मनातल्या मनात हम म्हणायचंय. ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम, सो 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 हम,
सो हं, 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 सो हं. स्टॉप. पण आता मागच्या वेळीपासून सुरुवात केली होती अनुलोम विलोम प्राणायाम किंवा नाडी शोधन प्राणायाम. तर आपण आता नाडी शोधन प्राणायाम पासून सुरुवात करणार आहोत. ब्रह्ममुद्रा करायची. त्यासाठी आपल्याला काय करायचे, ही जी मधली दोन बोट खाली करायचे आणि अंगठा आणि या बोटाने आपले अंगठ्याने उजवी नाकपुडी आणि डावी नाकपुडी या बोटाने करायचे. ब्रीथ. सुरुवातीला आपण डाव्या नाकपुडीतनं श्वास घेणार आहेत. डावी नाकपुडी बंद करून उजव्यातनं श्वास सोडणार आहोत. परत उजवीकडनं श्वास घेऊन डावीकडनं सोडणार आहोत. असं करायचं आहे. तर मी जसं इन्स्ट्रक्शन देईल त्या फॉलो करा. क्लोज राईट नॉस्ट्रिल. राईट बंद करा. लेफ्टने ब्रीथ इन करायचं आहे. ब्रीथ इन लेफ्ट. क्लोज लेफ्ट नॉस्ट्रिल. ब्रीथ आउट फ्रॉम राईट. Breathe in from right. Close right nostril. Left nostril. Breathe out. डावीकडनं आत घ्यायचा श्वास. डावी बंद. उजवीकडनं सोडायचा आहे. उजवीकडनं श्वास घ्यायचा आहे आतमध्ये. उजवी नाकपुडी बंद. डावीतनं श्वास सोडायचा आहे. Inhale. Exhale from right. Inhale from right. Close it right. Exhale from left. Inhale from right. Inhale from left. Close left. Exhale from right. Right inhale, close right, left exhale. Left inhale, left close, right exhale. Left in, left close, right exhale. Inhale from left. Close left, right exhale. Inhale from right, exhale left. Inhale from left, close left, right exhale. Inhale from right, close right, left exhale. आता आपण भस्त्रिका प्राणायामचा अभ्यास करणार आहोत. मी इन्स्ट्रक्ट तशाप्रमाणे करायचं. फक्त छातीचं मुवमेंट होणार आहे. पोटाची मुवमेंट जी होते ते नॅचरली होणार आहे. एक्झेल अर्धपूरक. ब्रीथ इन ब्रीथ आउट. Stop. Exhale. Hold breath. Bhaya Kumbhak. Hold. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Breathe in. Purak. Hold. Anta Kumbhak. 1, 2, 3. Rechak. Slow breathe out. नॉर्मल ब्रिथिंग. हा एक राऊंड झालाय.
2 राऊंड करणार आहोत आपण. एक्झेल, अर्धपूरक, ब्रीथ इन ब्रीथ आउट. Stop, exhale. Hold Baya Kumbhak. Hold 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Breathe in, Purak. Hold breath, Anta Kumbhak. 1, 2, 3. Slow breath out, Rechak. नॉर्मल ब्रीदिंग. आता शेवटचा राऊंड आपण करणार आहोत. एक्झेल, अर्धपूरक, ब्रीथ इन ब्रीथ आउट. Stop, exhale. Hold breath. Baya Kumbhak. Hold 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Purak, deep breathe in. Hold breath. Anta Kumbhak. Hold 1, 2, 3. Slow breathe out. Rechak. नॉर्मल ब्रीदिंग. पण आता ओंकार साधनेचा अभ्यास आपण करणार आहोत. 5 ओंकार घेणार आहोत. सुरुवातीला 3 ओंकार, मध्ये 1 मिनिटाचं ध्यान, त्याच्यानंतर 2 ओंकार. ओंकार हा आपला जेवढा श्वास आहे त्या श्वासाच्या अर्ध्या श्वासामध्ये उ म्हणायचंय आणि राहिलेल्या अर्ध्या श्वासामध्ये मकार करायचा आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी मकार जास्ती केलेला कधीही चांगला. ओंकार हा घंटानादासारखा दीर्घ असावा, तेलाच्या धारेसारखा अखंड आणि शंखानादासारखा गंभीर असावा. एक्सेल, घर्षणयुक्त पूरक. 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 शांत शांत शांत. आपण जातो ओंकारचा ध्वनी केलेला आहे, ओंकारचा जो नाद केलेला आहे तो मनातल्या मनात आठवून साठवण्याचा प्रयत्न करा. छातीच्या मध्यामध्ये अनाहत चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज सम साइज ब्राईट फ्लेम इन चेस्ट एरिया वेअर अनाहत चक्र इज सिच्युएटेड. तिथं जर दिसत नसेल, 2 भुवयाच्या मध्ये भ्रूमध्यमध्ये आज्ञा चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज थंब साइज ब्राईट फ्लेम इन बिटवीन आयब्रोज वेअर आज्ञा चक्र इज सिच्युएटेड. बाहेरच्या वातावरणाला पूर्णपणे विसरून जा. जी ज्योती आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत ते आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूया.
परत एकदा 2 वेळा ओंकार. पूरक. पूरक. दुनियाचं दर्शन. जी ऊर्जा आपण ओंकार साधना आणि प्राणायामाच्या अभ्यासातनं मिळवली त्या ऊर्जेचं संचलन पूर्ण शरीरभर करूया. चेहरा कप करूया. हरि ओम. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय हृदये नमः. परमपूज्य डॉक्टर काकांना स्मरणपूर्वक वंदन करतो. डॉक्टर साहेबांना आणि आपल्या सर्वांना वंदन करतो. आणि मनाच्या श्लोकातले 18 आणि 19 हे 2 श्लोक आपण एकत्र घेतोय, कारण दोन्ही श्लोकांचं सांगणं एकच आहे, फक्त शब्द वेगळे आहेत. त्यामुळे दोन्ही श्लोक एकत्र घेतोय. दोन्ही श्लोक आपण एकत्र म्हणूया आणि मग त्यानंतर त्याबद्दलचे काही विचार आपण बघूया. मना राघवे वीणाशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तू रे. जया वर्णिता वेदशास्त्रे पुराणे, तया वर्णिता सर्व हि श्लाघ्यवाणी. श्रीराम मना सर्वथा सत्य सांडू नको रे, मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे. मना सत्य ते सत्य वाचे वदावे, मना सर्व लोकांसी रे निभवावे. क्षमा करा. मना मिथ्य ते मिथ्य सांडू निद्यावे. श्रीराम जय जय रघुवीर. समजतो माझं 4थं चरण चुकलं दुसऱ्या श्लोकाचं. तर समर्थ इथे या श्लोकांमधून आपल्याला सांगतायत की नेहमी जे शाश्वत आहे त्याचा विचार करावा आणि जे अशाश्वत आहे त्याचा विचार हा सोडून द्यावा. समर्थ सांगतात की बामना, प्रपंच करत असताना, स्वतःच्या देहाला सांभाळत असताना, स्वतःच्या मनातले विचार, स्वतःचे मान अपमान इत्यादी सांभाळत असताना, बुद्धीने सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना आणि या जगाचा विचार करत असताना बुद्धीने अशी निष्ठा ठेवावी की जी तिला शाश्वत समाधानापर्यंत घेऊन जाणार आहे. शाश्वत समाधान म्हणजे काय? जे चिरंतन आहे, अखंड आहे, कुठल्या गोष्टीने ते जाणार नाहीये. चहाचा एक कप घेतल्यानंतर बरं वाटतं, पण ते समाधान दुसऱ्या कपानंतर मिळत नाही, नको वाटतं. हार अगदी दुसरा घेतला तिसऱ्यानंतर नको वाटतं. हे उदाहरण आपण अनेकदा ऐकलेलं आहे आपल्याकडे. तर बुद्धीने अशी निष्ठा ठेवावी की तिला शाश्वत समाधानापर्यंत ते घेऊन जाणार आहे. म्हणून एक गोष्ट तू सोडून देते सांगतात. ते म्हणतात की नाशिवंत नामरूपात्मक पदार्थातून तू कुठलीही आशा ठेवू नको. आणि आशा ठेवायची आहे ती फक्त भगवंताची ठेव, राघवाची ठेव. रघु आणि लघु असे 2 शब्द आहेत बघा. राघव हा शब्द रामाची उपासना दाखवतो. आपण याबद्दल थोडा विचार पहिल्या श्लोकाच्या त्या 4थ्या चरणामध्ये केलेला होता. गमुपंथ अनंत या राघवाचा, याबद्दल आपण तेव्हा विचार केला होता, पण हा आपल्याला पुन्हा पुन्हा केला पाहिजे. तर
राघव हा शब्द हा रामाची उपासना आपल्याला दाखवतो. आणि वरवर विचार केला तर राघव म्हणजे भगवान रामचंद्र, सीतेचा पती, हनुमंताचे स्वामी, कौसल्या आणि दशरथ यांचा पुत्र, तो अवतारांचा विचार आहे. पण हा अवतार ज्याने घेतला तो कोण आहे? तर भगवान महाविष्णू. योगायोगाने आजच अधिक मास सुद्धा सुरू होतोय. भगवान महाविष्णू म्हणजे कोण? तर विश्वाचा सांभाळ करण्याचा काम जेव्हा ईश्वर करतो त्यावेळी त्याला विष्णू म्हणतात. विश्व निर्माण करण्याचं कार्य ईश्वर जेव्हा करतो तेव्हा त्याला ब्रह्मदेव म्हणतात. म्हणजे ब्रह्मदेवाचं काम जे आहे ते या विश्वाची निर्मिती करणं आहे. त्याला नटवणं, सजवणं, त्याचं पालन पोषण करणं हे विष्णूचं काम आहे. आणि हा नामरूपात्मक हा जो पसारा आहे हा नाहीसा करण्याचं किंवा संहार करण्याचं काम जेव्हा ईश्वर करतो तेव्हा त्याला शिव म्हटलेलं. पालन करण्याचं काम कोणाचं? तर भगवान विष्णूचं. आणि कारण काय काय झालं होतं त्यावेळेला? तर पृथ्वीवरती रावण वगैरे इत्यादी दुष्टांचा अत्यंत उच्छाद मांडला होता. किती वाईट वागत होते लोक, त्याला काही सीमाच नव्हती. आणि सज्जन लोकांना वगैरे इतका त्रास होत होता, ठार केलं जात होतं. चौराहे पर उनको फाशी दे दिया जाय वगैरे अशा प्रकारची प्रवृत्ती. कोण त्यांना बोलायला जाणार तिथे? अशा स्थितीमध्ये सज्जनांनी प्रार्थना केली त्या ईश्वराला, विष्णूला, की देवा काहीतरी अशी युक्ती कर आणि आम्हाला यातून सोडव रे. आम्ही यातून आमच्या ताकदीने नाही बाहेर पडू शकत. त्यावेळी त्या ईश्वराने अयोध्येमध्ये जे रूप धारण केलं त्या अवताराचं नाव भगवान रामचंद्र. एकदा महात्मा गांधींना कोणीतरी प्रश्न विचारला की ते रघुपती राघव राजाराम म्हणायचे ना, त्यांच्या भजनामध्ये रघुपती राघव राजाराम हे भजन होतं. त्यावेळी काँग्रेसची संध्याकाळची वेळ भजनात जायची. हे आजच्या काँग्रेसच्या लोकांनी विसरता कामा नये. हा महात्मा गांधींचा इतिहास आहे. आज ते काँग्रेसवाले प्रश्न करतात की राम नावाची पर्सनॅलिटी होती का ती कल्पना आहे? मला कुठल्या एका पक्षाबद्दल बोलायचं नाहीये. पण जेव्हा आपण एखाद्या सत्पुरुषाचे विचार मानतो तेव्हा त्याला आपल्याला नीट फॉलो करता आलं पाहिजे. हे कर्तव्य म्हणून आपण इथे बोलतोय, फक्त बाकी काही नाही. तर त्यांना कोणीतरी प्रश्न विचारला की तुम्ही ज्या रामाचं भजन करता तो अयोध्येचा राम का, तो दाशरथी राम का? त्यांनी थोडा विचार केला आणि म्हणाले तसं समजा, हरकत नाही म्हणाले. आता या गृहस्थाने, या माणसाने तोच प्रश्न पवनारला येऊन विनोबांना विचारला. आचार्य विनोबा भावे. पण नीट विचार करू याचा. ते म्हणतात की मना राघवेण आशा नको रे. हा जो श्लोक आहे हा याचा विचार आपण करताना की श्लोक आपल्याला कळला असं आपल्याला आपण कधीही विचार करायचा नाही. नाहीतर आपलं चिंतन थांबण्याची भीती आहे की मला सगळं कळलं, आता काय करायचं त्यात. व्यवहारात ते चालू शकतं पण परमार्थामध्ये तसा विचार करून चालत नाही. कारण स्वाध्याय पाहिजे, सतत तो केला पाहिजे. किती बोललो तरी हा श्लोक मला अजून कळायचा आहे हा असाच विचार करावा. अजूनही नीट नाही कळला असा विचार केला की मग काय होतं, तर त्याच्या तळाशी असणारे जे मोती असतात, अर्थरूप मोती आहेत, ते आपल्याला कळायला मग वेळ लागतो. आणि त्या प्रत्येक अभंगात, प्रत्येक श्लोकात या भरपूर बुड्या माराव्यात. हा अमृताचा सागर असल्यासारखा आहे. ते कबीर महाराज म्हणायचे की जिन खोजा तीन पाया, म्हणजे ज्यांनी शोधलं त्यांना मिळालं. तसं जिन्होंने खोजा उन्होंने पाया, जिन खोजा तीन पाया, गहरे पानी में बापुडा बुडन डरा, रहा किनारे बैठ. एखादा अभंग ऐकला किंवा श्लोक ऐकला की त्याचा पटकन अर्थ मला कळला असं शहाण्या माणसाने कधीही म्हणू नये. अजून मला याचा अर्थ कळायचा आहे असं नेहमी म्हणावं, असं कबीर महाराज सांगतात. सांगायचा मुद्दा असा की महात्मा गांधींना प्रश्न विचारला त्या माणसाने की तुम्ही रामाचं नाव घेता का, तो अयोध्येचा राम का, दाशरथी राम का? ते म्हणाले तसं समजा. तोच प्रश्न त्याच माणसाने आचार्य विनोबा भावे यांना पवनारला येऊन विचारला, तोच राम का? तुम्ही तुमच्याकडे पवनारला रघुपती राघव राजाराम हे भजन म्हणता, मग कोण रामचंद्र तो? तर ते म्हणाले मी ज्या रामाचं नाव घेतो ते दशरथाने आपल्या मुलाचं ठेवलंय. काय म्हणतात विनोबा? ते म्हणतात की मी ज्या रामाचं नाव घेतो ते दशरथाने आपल्या मुलाचं ठेवलंय. म्हणजे तो राम कोण? तर भगवान महाविष्णू, ईश्वर राम. मग त्या माणसाने प्रश्न विचारला की
मग महात्मा गांधींनी असं उत्तर का दिलं? तर विनोबा म्हणाले ते तुला समजावं म्हणून. आता आपल्याला इथे लक्षात घ्यायला हवं की जगात जेवढे अवतार आहेत, ज्याचे अवतार आहेत तो ईश्वर राम, 3 राम लक्षात ठेवायचे. एक अवतार राम आहे, दुसरा ईश्वर राम आहे आणि तिसरा आत्माराम आहे. आणि त्या रामाबद्दल समर्थ इथे सांगतायत, आत्मारामाबद्दल सांगतायत की विष्णू सुद्धा हा आत्मारामाचाच अवतार आहे आणि भगवान रामचंद्र हे विष्णूचा अवतार आहे. पण हे तीनही म्हणजे राम असं नाव घेतलं की तो वाच्यार्थाने अवतार आहे, लक्षार्थाने विचार केला तर तो ईश्वर आहे आणि तत्वार्थाने तो परब्रह्म आहे आणि तो सगळ्यात विशाल आहे. तो लघु नाही म्हणून तो रघु आहे. लघु आणि रघु हे 2 शब्द आपल्याला लक्षात ठेवायला हवेत. लघु म्हणजे लहान, ज्याचा विचार करता येतो अशा रामाचा. तर जास्तीत जास्त मोठं काय? तर म्हटले ब्रह्मांड आहे. मग ब्रह्मांडापेक्षा मोठं काय? तर सगळी ब्रह्मांड आहेत. मग सगळी ब्रह्मांड कशात आहेत? तर आकाशामध्ये आहेत, अवकाशामध्ये आहेत, स्पेसमध्ये ही सर्व ब्रह्मांड तरंगतायत. मग ते आकाश ज्यात आहे त्या आकाशापेक्षा जे मोठं तत्व आहे त्याला रघु असं म्हटलं आहे. तो लघु नाही, लहान नाही, तो रघु आहे. त्याचा विचार हा बुद्धीने करायचा आहे. बुद्धीने त्याचा विचार करता येत नाही, कारण विचार करता करता कापूर हा जसा आकाशामध्ये उडून जातो तशी बुद्धी आपली त्या रघुतत्वामध्ये, त्या भगवंतामध्ये उडून जाते, म्हणजे नाहीशी होते. आणि याला म्हणतात तल्लीन होणे. आणि जेव्हा साक्षात्कार होतो, एकदम क्वांटम फिजिक्स म्हणतात तसं, की एकदम शेवटचा विचार, समर्थ मुद्दा सांगतात की त्याचीच फक्त आशा कर, बाकी कुठल्याही गोष्टीची आशा करू नकोस. हा मुख्य तत्वार्थ आहे. ते परब्रह्म तत्व, तो राम, तो आत्माराम मी आहे, याचा बोध घेण्याकरता हा सगळा परमार्थ कर, असं त्यांचं सांगणं आहे. सगळ्या आरत्या, सगळे आवर्तनं, सगळी स्तोत्र, सगळ्या जपमाळा, सगळे ध्यानाचे क्लासेस, वेदांताचे क्लासेस, सगळी प्रवचनं हे त्याचा अनुभव घेण्याकरताच आहे. आणि याचा विसर पडला तर आपण त्या उपासनेचा अपमान आपल्याकडनं तो होतो. समर्थ सांगतात मना राघवे वेण आशा नको रे. आता त्याच्यापेक्षा थोडं खाली येऊ की विष्णू नामाचं जे रामतत्व आहे, म्हणजे व्यापनोती इति विष्णू व्यापतो, म्हणजे विष्णुमय जग किंवा सांभाळ करतो असं म्हणू, की सांभाळ करणाऱ्याला आपण विष्णू म्हणतो. आपल्याकडे जावयाची पूजा आहे, हा अधिक महिना. कशा करताय पूजा? तर त्याला छान अमुक तमुक करायचं आहे. अधिक महिना आला की त्याला तो गमतीने म्हणतो रोजगार भत्ता द्यायचा आहे दर 3 वर्षांनी. गंमत त्यातली सोडून देऊ, 33 अनारसे वगैरे ते सगळं असतं ना. पण कशा करता आहे? तर विष्णू मानला आहे आपल्याकडे तो. लग्नामध्ये आपण जेव्हा कन्यादान करतो ना, तेव्हा कन्यादान नावाचा त्याच्यामध्ये एक विधी आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की त्यामध्ये शब्द आहे की माम लक्ष्मी स्वरूप कन्या विष्णू स्वरूपी वराय संप्रदते. विष्णूचं कर्तव्य काय? त्याने तिचा सांभाळ करायचा आहे, म्हणजे तिला सांभाळायची गरज आहे. ती हँडिकॅप्ड आहे वगैरे असं नाहीये, पण त्याची ती जबाबदारी आहे. किंवा आपण राजाची पूजा करतो, तो विष्णू का? तर त्याने प्रजेचं पालन करायचं आहे. प्रजा काय त्याच्या घरी रोज जेवायला येते का? नाही, पण त्याने ती व्यवस्था उपलब्ध करून द्यायची आहे. मला मुद्दा सांगायचा आहे की सांभाळ करणाऱ्याला आपण विष्णू म्हणतो, तो सुद्धा आपला आत्माराम आहे. आणि तिसरा अवतार आहे तो राम अवतार आहे. या तिन्ही स्तरांचा जर का आपण विचार केला तर आपण ज्या स्तरावर निष्ठा ठेवू शकत असू, भले अवतारावर निष्ठा ठेवू किंवा ईश्वरावरती निष्ठा ठेवा किंवा परब्रह्म तत्वावरती निष्ठा, म्हणजे ज्याला निर्गुण ध्यान असं म्हटलं वेदांतांनी, या तिन्हींपैकी कुठेही निष्ठा ठेवा, पण हे तिन्ही सोडून कुठेही निष्ठा ठेवू नका, असं समर्थांचं सांगणं आहे. ते सगळं आपल्या म्हणजे आवडीप्रमाणे, आपल्या योग्यतेप्रमाणे, यातला योग्यता हा शब्द खरा चुकीचा आहे, आपल्या आवडीप्रमाणे यातलं काहीही करा, एकच आहे ते. गळ्यामध्ये मी अशी छान सोन्याची साखळी जर का घातली तर मी सोनंच घातलं ना, पण ते न घालता मी सोन्याचं बिस्किट आणलं तरी ते सोन्याचंच आहे. आपण त्याला अवतार म्हणू, ईश्वर म्हणू, नाहीतर परब्रह्म तत्व म्हणू, आपण एकच म्हणतो. आपल्या आवडीप्रमाणे आपण अवतार मानतो. गणपतीची आपण आरती करतो की हा अवतार आहे, गणराय हा त्या ईश्वराचा अवतार आहे, मग आपण त्यावर निष्ठा ठेवायची.
आणि ज्या काही आशा ठेवायच्या त्या त्याच्याकडून ठेवायच्या आहेत, भगवंताकडून अपेक्षा ठेवायच्या आहेत, जगाकडून अपेक्षा ठेवायच्या नाहीत. हे समर्थांचं इथं सांगणं सुरू आहे की ते म्हणतात की मना राघवी विना आशा नको रे. की काय होतं, जगाकडून जर का आपण आशा ठेवली की नेहमी लक्षात ठेवायचं, जो जगाकडून आशा ठेवतो तो नेहमी निराश होतो. माणसं प्रपंचात रडतात, त्याचं मुख्य कारण असतं की मी ज्याच्याकरता जीवाचं रान केलं. बोलून आलोय आपण मागे हे, आणि ते डॉक्टर काका ती मालिका सांगतात, नेहमी त्यांची आठवण या निमित्ताने तरी होते की मी ज्यांच्याकरता जीवाचं रान केलं, रक्ताचं पाणी केलं, हाडाची काढं केली वगैरे वगैरे, कशाचं काय काय केलं, हे सगळे प्रपंचातले डायलॉग आहेत. हे त्याच्याकरता केलं आणि 6 महिन्यात तो तिचा झाला हो, असे एक ती मग रड असते. एक मकरंद बुवांनी कीर्तनात सांगितलेला दृष्टांत आहे की एकदा त्यांना एके ठिकाणी रामनवमीच्या उत्सवात ते गेले होते, काहीतरी कीर्तन वगैरे होतं आणि जेवायला बोलवलं. पुढच्या वर्षी पण जेवायला बोलवलं. तर गेल्या वर्षी त्यांनी ओळख करून दिली की त्यांच्याकडे जेवायला गेल्यानंतर की ही माझी मुलगी, तिचं लग्न नुकतंच झालंय, अमक्या अमक्या गावात दिली. मग मुलगा, हा आमचा मुलगा, याचं लग्न अजून व्हायचंय. जेवण वगैरे झालं, विषय मिटला, तो उत्सव संपला. पुढच्या वर्षी जेव्हा बोलवलं तेव्हा मकरंदबुवा सांगतात की गेल्या वर्षी केलेली काकडीची कोशिंबीर त्यांच्या लक्षात होती म्हणे. एखादा श्लोक नाही लक्षात राहणार, पण खाणं लक्षात राहतं. त्यांना गमतीनं पुढे बोलवलं आणि मागे ते तिकडनंच चालले होते, थोडेसे असे अलूफ असे ते दिसत होते. त्यांना पुढे बोलवलं आणि त्यांना गमतीने विचारलं, काय यंदा जेवायला नाही बोलावणार का तुम्ही म्हणे. म्हणजे अगदी प्रेमाने हक्काने एखाद्याला म्हणतात ना तसं. तर एका हक्काच्या प्रेमाने बोलला की ते माणसाला बरं वाटतं. मग ते म्हणाले, मकरंद असं म्हणाल्यानंतर ते म्हणाले की या उद्या म्हणाले. नाराजीने म्हणाले ते, हे लक्षात आलं की काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि असं आहे की म्हणे अंदास देता निमंत्रण सोयीची येतात तिघे जण. म्हणजे अशी ज्ञानोबांची ओवी आहे ही, की आंधळ्याला बोलावलं की त्याला घेऊन अजून 2 जण येतात. सांगायचा भाग असा की म्हणे हे जेवायला जेव्हा गेले तर जाताना ते तबला पेटी वाजवणारे पण त्यांचे साथीदार वगैरे जे होते ते त्यांनाही घेऊन गेले. साहजिक आहे. तर म्हणे आम्ही जेवायला बसलो आणि आम्हाला जेव्हा वाढत असताना ते जरा नाराज आहे असं आमच्या लक्षात आलं. की असं आहे म्हणे की कुठे जर का आपण जेवायला जातो ना तेव्हा आनंदात असावं, आणि ते कुटुंब आनंदात असावं असं आपण मनातून म्हणत असतो. कारण ते जर का दुःखी असतील तर आपण दुःखी होतो. तर मग जेवण झाल्यानंतर त्यांना विचारलं यांनी की का हो, काही समस्या आहे का तुम्हाला. तर म्हणे असं आहे की आणि हे जे प्रवचनकार कीर्तनकार आहेत ना, ही घरोघरी जात असतात, त्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतात, घरातल्या लोकांचे स्वभाव कसे आहेत, त्यांचं वागणं कसं आहे, याच्यावरनं ते परीक्षा करत असतात. वातावरण किती आनंदी आहे वगैरे हे त्यांना सगळं माहिती असतं आणि अंदाज येतो त्यांना. कारण बरीच माणसांची परीक्षा त्यांनी केलेली असते, अनेक ठिकाणी ते गेलेले असतात, अनेक लहान गावातही ते जातात. घडलेल्या बघितलेल्या गोष्टीचं ते परमार्थाच्या हेतूने त्याचं निरीक्षण सुद्धा करत असतात. त्यामुळे सर्व पातळीच्या दृष्टीने ते अनुभव सिद्ध असतात. छोटीशी गोष्ट असते पण ती त्यांच्या नजरेतून कधी सुटत नाही. तर असो, तर यांनी त्या यजमानांना विचारलं की काही दुःख आहे का आपल्याला. तर ते म्हणाले हो आहे म्हणे. आणि त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं म्हणे, म्हणजे विशेषतः त्या बाईंच्या. ते म्हणाले की गेल्या वर्षी आमचा मुलगा बघितला ना तुम्ही, आता यांच्या मनात एकदम धस्स झालं. त्यांनी विचारलं म्हणे का तो व्यवस्थित आहे ना. हो हो, अगदी व्यवस्थित आहे, अगदी व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेम नाही. मग तर म्हणाले तो इथून जरा लांब राहायला गेला म्हणे. का, त्याला नोकरी जवळ पडते. आणि नोकरी जवळ पडते हे कारण आहे म्हणाले, पण त्याही पेक्षा मध्ये त्याचं लग्न झालं आणि 6 महिन्यामध्ये तो तिचा झाला हो म्हणे. कळलं काय झालं ते. ते म्हणाले अधूनमधून फोन करतो, एखाद्या महिन्यातून येतो, तशी आमची काळजी घेतो. बर बर, मग मुलीचं कसं चाललंय. मुलीचं उत्तम चाललंय म्हणाले. नवऱ्याला असं मुठीत ठेवलं आहे, महिन्यातून एकदा काय 2दा ती येते म्हणे माहेरी. मुद्दा लक्षात घ्यायचा, यात मुलगा किंवा मुलगी हा मुद्दा नाहीये. तर स्वतःचा हा देह सुद्धा काही वर्षानंतर पूर्वीसारखं काम करत नाही आणि त्या देहावरती आपण चरफडतो. तर तुम्ही इतरांकडनं काय त्याच्यासाठी अपेक्षा ठेवणार, असं सांगणं इथे. समर्थ सांगतात की या जगातल्या नामरूपात्मक
कुठल्याही गोष्टीकडून मला कायम सुख मिळेल ही आशा ठेवायची नाही. मना राघवी विण आशा नको रे. माणसाकडून तर नकोच नको, स्वतःच्या देहाकडून नको, स्वतःच्या मन, बुद्धी, प्राणांकडून सुद्धा सुखाची अपेक्षा करू नको. मला हल्ली आठवत नाही म्हणून माणसं चरफडतात. मला हल्ली दम लागतो म्हणून त्रास होतो. प्राणांकडून सुद्धा अपेक्षा करू नकोस म्हणतात. राघवे विणा आशा नको रे. आपण पुढे वासनेचे ते 7 स्तर पाहणार आहोत. त्यातला आशा नावाचा एक जो स्तर आहे. आशा म्हणजे काय, तर इच्छा, तृप्तीची शक्यता गृहीत धरणं, याला आशा म्हणतात. की मला त्याच्याकडून फार आशा होती, पण त्याने मला निराश केलं. नेहमीच समर्थ सांगतात, मना राघवे विणा आशा नको रे. या जगातल्या कुठल्याही गोष्टीकडून आशा ठेवू नको, आणि या जगातली कुठलीही गोष्ट मला सुख द्यायला समर्थ नाही हे एकदा जाणून घेतलं पाहिजे. मनुष्य या सगळ्याच गोष्टींचा आश्रय करतो आणि त्याला केव्हा ना केव्हा तरी निराश व्हावं लागतं, आणि असे फ्रस्ट्रेट मग लोक होतात. ते भोवती कितीही सुख असलं तरी कायम दुःखी असतात. आपण एक बऱ्याचदा त्यातलेच असतो. भोवती कितीही सुख असो, इतकं चांगलं आरोग्य आहे, मनासारखे चांगले कपडे आहेत, कपाट उघडलं तर कपडे, ते साड्या मला घ्या परत अंगावर पडतील इतके आपल्याकडे कपडे वगैरे असतात. आमच्या घरातलं सांगतो बरं. म्हणजे रोज पक्वान्न जेव्हा अशी व्यवस्था आहे, नाही म्हटलं तर मान सन्मान आहे, तरी मनुष्याची तक्रार असते. मला एक मित्र मध्यंतरी असं छान म्हणाला की मनुष्याने देवाने इतरांना काय दिलंय हे बघण्यातच त्याचा इतका वेळ व्यस्त असतो की आपल्याला काय दिलं आहे हे बघायला त्याला वेळच नसतो. म्हणून दुःखाचं कारण हे बाहेर कुठे नाही. दुःखाचं कारण ही आपल्या आतली विचारांची व्यवस्था आहे. हे डॉक्टर काका सुद्धा सांगत असतात. ही अवतीभोवतीची गोष्ट मला पूर्ण तृप्ती देणार नाहीच, ती वापरून घ्यायची. मी यूज अँड थ्रो, बस आत्मतृप्ती मला मिळणार आहे, ती माझ्या बुद्धीच्या योग्य विचारांनी मला मिळणार आहे. आणि बुद्धी जेव्हा मी स्वच्छ करेन आणि ती बुद्धी जेव्हा आत्म्याकडे पाहिल, तेव्हा आत्म्याचं बुद्धीमध्ये पडलेलं जे प्रतिबिंब आहे त्याला कुटस्थ चैतन्य म्हणतात. तो पंचदशीमध्ये आपण विचार बघितलेला आहे. हा शब्द तिथे वारंवार येतो. तर ते प्रतिबिंब, बिंबाकडे त्यांनी पाहिलं की ती बुद्धी आरसा, जसा मागच्या सत्रामध्ये सुद्धा डॉक्टर साहेबांनी ज्ञानेश्वरीच्या याच्यात हा बिंब प्रतिबिंब वादाबद्दल थोडंसं त्यांनी सांगितलं होतं. ही बुद्धी आरसा जसा स्वच्छ पुसतात त्याप्रमाणे आपल्याला पुसायची गरज आहे. आणि प्रतिबिंब हे बिंबासारखेच असणार आहे. आणि हे बिंब कसं असणार आहे, तर शेवटी आपण जे आत्मषटक म्हणतो, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, तसंच आहे. नको त्या गोष्टीत किती अडकतोस, मना राघवे विण आशा नको रे. ते म्हणतात नको त्या गोष्टीत किती अडकतोस तू, मना मानवाची नको कीर्ती तू रे. या गोष्टी, मनोरथ, इच्छा, आशा पूर्ण व्हाव्यात म्हणून एवढ्या करता मनुष्य माणसांची स्तुती करायला लागतो. अमके अमके इतके महान आहेत, चंद्र आहेत, इंद्र आहेत, वरुण आहेत, कुबेर आहेत, मालिका. आणि खोटी स्तुती जेव्हा होते, ते स्वार्थाकरता जेव्हा खोटी स्तुती केली जाते तेव्हा त्याला दंभ म्हणतात. आणि खऱ्या स्तुतीचा विचार आपण नंतर करू, पण आधी खोटी स्तुती कशी नसावी, दंभ कसा नसावा हे बघायला पाहिजे. पुष्कळ वेळा अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्या कार्यक्रमामध्ये एखादा मनुष्य बोलवलेला असतो आणि आपल्या संस्थेला 4-5 आकडी चेक सुटावा एवढ्या करता तो त्या संस्थेचा मनुष्य तो उभा राहतो आणि माईकवरती बोलायला लागतो. आज आपल्याला लाभलेले पाहुणे फार भाग्यवान आहेत, भाग्याने मिळालेले आहेत. त्यांना वेळ नसताना त्यांचा अमूल्य वेळ आपल्याकरता पानपट्टीवरून धरून आणलं असेल त्याला, पण खोटी स्तुती. बरं, हे त्यालाही कळत असतं, बोलणाऱ्यालाही कळत असतं आणि ऐकणाऱ्यालाही कळत असतं. पण त्या निमित्ताने काही आपल्याला उपयोग झाला आपल्या संस्थेकरता, हा स्वार्थ असतो. एखादेच एकनाथ रानडेंसारखे असतात की लोकांच्या पैशातून विवेकानंदांचं स्मारक प्रत्येकाकडून त्यांनी 1 रुपया घेतला. कन्याकुमारीला जे आपण विवेकानंद स्मारक जे बघतो ते त्या लोकांच्या पैशातनं त्यांनी उभं केलेलं आहे, कोणाकडनंही पैसा घेतलेला नाहीये. किंवा सुधीर फडकेंनी जो सिनेमा तयार केला होता स्वातंत्र्यवीर सावरकर, हा लोकांच्या पैशातून केला होता. म्हणजे त्यासाठी त्यांनी गीतरामायणाचे कार्यक्रम वगैरे केले, पण त्या कार्यक्रमाचं मिळणारं उत्पन्न जे आहे ते स्वतः करता न ठेवता हे त्या सिनेमा, चांगल्या एका चित्रपटासाठी त्यांनी ते खर्च केलं. विवेकानंद स्मारकांचं पंतप्रधानांकडून, तेव्हा पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या, त्यांच्याकडून उद्घाटन केलं. पण हा मनुष्य म्हणजे एकनाथ रानडे
हे तेव्हा व्यासपीठावरती नव्हते. समर्थांनी चाफळचं मंदिर बांधलं, हे लोकसहभागातनं बांधलेलं आहे. शिवाजी महाराजांना सहाय्य जे केलं ते काय त्यांची स्तुती केली, पण म्हणून मदत नाही घेतली. कुठलेही उपकार त्यांनी घेतलेले नाहीये. खोटी स्तुती कधी करू नये आणि ही खरी स्तुती करावी, ती सुद्धा जगामध्ये गुणवर्धन व्हावं म्हणून करावी असं सांगितलं गेलंय. की भर्तृहरींनी वर्णन केलेलं आहे, संतांचं लक्षण त्यांनी त्यात सांगितलेलं आहे. ते म्हणतात की परमगुण परमाणू पर्वती कृतनित्य, दुसऱ्याचा एवढासा सद्गुण सुद्धा एकदम छान बोलावा. चहा जर कोणी दिला तर छान चहा झालाय पटकन म्हणावं, छान आलं पडलंय, आल्याचा वास छान लागलाय, पुन्हा चांगला चहा मिळतो. इतका स्वार्थ नाहीये. जेव्हा तुम्ही जगामध्ये चांगलं गाणं ऐकलं आणि छान गाणं झालं की अशी स्तुती केली की त्या गाण्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा खूप उत्साह येतो अभ्यासाचा. चहा चांगला दिला असं म्हणल्यानंतर त्या व्यक्तीला पुन्हा चहा करावा, लोकांची सेवा करावी असं वाटतं. जगात सद्गुण वाढावेत असं वाटत असेल तर एवढासा सद्गुण दिसला तरी त्याच्याबद्दल एकदम उत्स्फूर्त असा प्रतिसाद द्यावा. आणि माणूस बऱ्याचदा कंजूषपणा करतो. दुसऱ्याबद्दल जर का चांगलं बोलायचं असेल तर मनुष्य मौनाचं व्रत धरतात, मौन व्रत, कंजूष होतात. आणि निंदा करायची असेल तर मग अगदी मुकम करोती वाचालम, अगदी बृहस्पती होतो. जो कधी बोलत नाही त्याला सुद्धा वाचा सुटते, असं रामकृष्ण हरी. पण समर्थ म्हणतात की हे दोन्ही पाहिजे. एक, जगामध्ये काही चांगलं दिसलं तर चांगलं म्हणता यावं, पण ते स्वार्थाकरता नसावं. माझा स्वार्थ साधावा म्हणून मी जेव्हा खोटी स्तुती करतो तेव्हा पक्क लक्षात ठेवावं लागतं की ही स्तुती केव्हा तरी आपल्याला गोत्यात आणते आणि ती स्तुती ऐकणारा तो पण गोत्यामध्ये येतो. हा विचार आपण इथे थांबवूया आणि पुढच्या सत्रामध्ये या श्लोकांवरती अजून पुढचा विचार करूया. जे मला सुचलं ते मी इथं सांगितलं. काही चुका झाल्या असतील तर क्षमस्व, आणि पुढच्या सत्रामध्ये पुन्हा पुढे याचा विचार करूया. जय जय रघुवीर समर्थ. अथ मोहमुद्गर स्तोत्रम. भज गोविंदम. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. संप्राप्ते सन्निहिते काले नहि नहि रक्षति डुक्रुंकरणे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. मूढजहि धनागम तृष्णां कुरु सद्बुद्धिं मनसि वितृष्णां. यल्लभसे निज कर्मोपात्तौ वित्तन्ते न विनोदय चित्तं. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. नारीस्तनभरनाभिदेशं दृष्ट्वा मागामोहावेशम्. एनन्मांसवसादिविकारं मनसि विचिन्तय वारं वारं. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. नलिनी दलगत जलमति तरलं तद्वज्जीवितमतिशय चपलं. विद्धि व्याध्यभिमानग्रस्तल लोकं शोकहतै च समस्तं. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. यावद्वित्तोपार्जन सक्तस् तावन्निज परिवारो रक्तः. पश्चाज्जीवति जर्जर देहे वार्तां कोऽपि न पृच्छति गेहे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. यावत् पवनो निवसति देहे
तावत् पृच्छति कुशलङ्गे गतवती वायौ देहापाये भार्या बिभ्यति तस्मिन् काये भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते बालस्तावत् क्रीडासक्तस्तरुणस्तावत् तरुणीसक्तः वृद्धस्तावश्चिन्तासक्तः परमे ब्रह्मणि कोऽपि न सक्तः भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते काते कान्ता कस्ते पुत्रः संसारोऽयमतीव विचित्रः कस्य त्वं कः कुत आयातस्तत्त्वं चिन्तय यदिदं भ्रान्तः भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते सत्संगत्वे निस्संगत्वं निस्संगत्वे निर्मोहत्वं निर्मोहत्वे निश्चलितत्वं निश्चलितत्वे जीवनमुक्तिः भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते वयसि गते कामविकारः शुष्के नीरे कासारः क्षीणे वित्ते कः परिवारो ज्ञाते तत्त्वे कः संसारः भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते मा कुरु धन जन यौवन गर्वं हरति निमेषात् कालः सर्वं मायामयमिदमखिलं हित्वा ब्रह्मपदं त्वं प्रविश विदित्वा भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते दिनयामिन्यौ सायं प्रातः शिशिरवसन्तौ पुनरायातः कालः क्रीडति गच्छन्त्यायुस्तदपि न मुञ्चत्याशा वायुः भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते काते कान्ता धनगत चिन्ता वातुलकिन्तव नास्ति नियन्ता त्रिगति सज्जन संगतिरेका भवति भवार्णवतरणे नौका भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते जटिली मुण्डी लुञ्चितकेशः काषायाम्बर बहुकृतवेषः पश्यन्नपि च न पश्यति मूढो युदरनिमित्तं बहुकृतवेषः भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते अङ्गङ्गलितं पलितं मुण्डन् दशनविहीनं जानन्तुण्डं वृद्धो याति गृहीत्वा दण्डन् तदपि न मुञ्चत्याशापिण्डं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते अग्रे वह्निः पृष्ठे भानु रात्रौ चुबुकसमर्पितजानुः करतलभिक्षस्तरुतलवासस्तदपि न मुञ्चत्याशापाशः भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते
कुरुते गंगा सागर गमनौ व्रतपरिपालनमथवा दानं ज्ञानविहीनः सर्वमतेन मुक्तिं न भजति जन्मशतेन भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते सुरमन्दिरतरुमूलनिवासः शय्याभूतलमजिनौ वासः सर्वपरिग्रहभोगत्यागः कस्य सुखं न करोति विरागः भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीनः यस्य ब्रह्मणि रमते चित्तं नन्दति नन्दति नन्दत्येव भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते भगवद्गीता किंचिदधीता गंगाजललवकणिका पीता सकृदपि येन मुरारिसमर्चा क्रियते तस्य यमेन न चर्चा भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनम् इह संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते रथ्याकर्पटविरचितकण्ठः पुण्यापुण्यविवर्जितपन्थः योगी योगनियोजितचित्तो रमते बालोन्मत्तवदेव भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते कस्त्वं कोऽहं कुत आयातः कामे जननी को मे तातः इति परिभावय सर्वमसारं विश्वं त्यक्त्वा स्वप्नविचारं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते त्वयि मयि चान्यत्रैको विष्णुर्व्यर्थं कुप्यसि मय्यसहिष्णुः सर्वस्मिन्नपि पश्यात्मानं सर्वत्रोत्सृज भेदाज्ञानं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते शत्रौ मित्रे पुत्रे बन्धौ मा कुरु यत्नौ विग्रहसन्धौ भव समचित्तः सर्वत्र त्वं वाञ्छस्य चिराद्यदि विष्णुत्वं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते कामं क्रोधं लोभं मोहं त्यक्त्वात्मानं भावय कोऽहम् आत्मज्ञानविहीना मूढास्ते पच्यन्ते नरकनिगूढाः भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते गेयं गीता नाम सहस्रं ध्येयं श्रीपतिरूपमजस्रं नेयं सज्जनसङ्गे चित्तं देयं दीनजनाय च
भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते सुखतः क्रियते रामभोगः पश्चाद्धन्तशरीरे रोगः यद्यपि लोके मरणं शरणं तदपि न मुञ्चति पापाचरणं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते पुनरपि रजनी पुनरपि दिवसः पुनरपि पक्षः पुनरपि मासः पुनरप्ययनं पुनरपि वर्षः तदपि न मुञ्चत्याशामर्षं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते का तेष्टादश देशे चिन्ता वातुल तव किन्नास्ति नियन्ता यस्त्वां हस्ते सुदृढनिबद्धं बोधयति प्रभवादिविरुद्धं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते अर्थमनर्थं भावय नित्यं नास्ति ततः सुखलेशः सत्यं पुत्रादपि धनभाजां भीतिः सर्वत्रैषा विहिता रीतिः भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते प्राणायामं प्रत्याहारं नित्यानित्यविवेकविचारं जाप्य समेत समाधिविधानं पूर्ववधानं महदवधानं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते गुरुचरणाम्बुज निर्भर भक्तः संसारादचिराद्भवमुक्तः सेन्द्रियमानस नियमादेवन् द्रक्ष्यसि निज हृदयस्थं देवं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते इति श्रीमच्छङ्कर भगवतः कृतं मोहमुद्गर स्तोत्रं सम्पूर्णम् हरिः ओम् आहे ना बरोबर इमेज बरोबर इमेज वापरली. हा 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 हम्म डॉक्टर साहेब फोन आडवा करा सर हम्म तुमचा फोन आडवा करा डॉक्टर साहेब सूत्रभाष्य कृतो वंदे भगवंतो पुनः पुनः. आवाज येतोय की नाही आता? हो येतोय डॉक्टर साहेब येतोय येतोय गणाधीशोई सर्वा गुणांचा वारंवारं तो निर्गुणाचा नमो शारदा चत्वार वाचा समूपंथानंतयाराधनाचा. इको येतोय का? डॉक्टर साहेब यांचा मॅडमचा हे बंद आवाज कमी करा त्यांचा तो होईल मग हा हा, हे एक बंद- हा बंद करतो. चालेल हो चालेल चालेल शंकराचार्यांची ही कृती
त्यांनी आपल्या जीवनाच्या संध्याकाळी ही रचना केलेली आहे. हे ना शंकराचार्यांची ही त्यांनी जे आहे ते जीवनाच्या संध्याकाळी वाराणसीमध्ये होते तेव्हा त्यांनी पाहिलं की एक म्हातारा मनुष्य जो आहे तो संस्कृत व्याकरण रटतोय आणि त्यावेळेस त्यांनी हा उपदेश केलेला आहे. आणि हा उपदेश जो आहे तो भजगोविंदम या ठिकाणी झाला आहे. म्हणजे मला तसं सांगायचंय की जरी त्यांनी भजगोविंदम सुरुवात केलेली म्हणजे त्यांनी असं दाखवलंय आपल्याला की हे भक्तीपासून तुम्ही सुरुवात करा, असं मला म्हणायचं या ठिकाणी. भक्ती अत्यंत आवश्यक आहे. भक्तीशिवाय पुढे जाता येत नाही. की जणू काय त्यांनी पहिले म्हटलं की तू भजगोविंदम म्हण. पण भजगोविंदम झाल्यानंतर दुसरं जेव्हा आपण हा पाहतो, पुढचे श्लोक जेव्हा पाहतो तर त्यावेळेस आपल्याला असं कळतं की त्यांनी सर्व ते ज्ञान त्या ठिकाणी मांडलेलं आहे. ज्ञानाचा भाग आहे. पण तो ज्ञानाचा भाग कसा आहे, ज्याला आपण साधन चतुर्थ संपन्न म्हणतो त्यापैकी तो आहे. म्हणजे विवेक, वैराग्य, समाधी षटक, मुमुक्षत्व, हे जे आपण नेहमी याचा विचार करतो की पहिले हे जो पण येणार नाही संसारामध्ये, तो पण संसारातनं आपण अनासक्त होणार नाही, ज्ञान आपल्याला होणार नाही. तर हे थोडस आपण गेलेलो आहे 15वे श्लोक ऑलरेडी, म्हणून मी रिव्ह्यू त्याप्रमाणे करतो आहे. आणि त्यांनी सुरुवातीलाच म्हटलंय की अनासक्त राहा. कशापासून अनासक्त राहा? तर त्यांनी सांगितलं की म्हणजे आहे ते तुम्ही धन आहे, सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा, त्याच्यापासून तुम्ही अनासक्त राहा. त्याच्यानंतर नारी स्तनवर नाविनिवेशन, म्हणजे पुरुषाने स्त्री आणि स्त्रीला पुरुष रूप रंग याचा मोह जो आहे तो होऊ नये असं दाखवलेलं आहे. नंतर त्यांनी दाखवलंय की जीवन किती आपलं क्षणिक आहे. नलिनी दलगत जलमती तरलम, जसं एखाद्या पानावर, झाडाच्या पानावर पाण्याचा थेंब बसतो आणि तो किती असतो, क्षणिक असतो, तसंच आपलं जीवन आहे असं त्यांनी या ठिकाणी दाखवायचा प्रयत्न केलाय की जीवन किती क्षणिक आहे. सुंदर शब्दामध्ये त्यांनी मांडलेलं आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर तुम्ही किती एकटेसारखे आहात. तुम्हाला असं वाटतं की माझ्याबरोबर माझी फॅमिली आहे, माझं ऑफिस आहे, माझे मित्रवर्ग आहे, खूप जवळचे आहे, पण त्या ठिकाणी ते म्हणतात की म्हणे पश्चात ज्यावधी जर्जर देह, तुमचा जर देह जर्जर झाला तर मग तुम्हाला कोणी विचारणार नाही असं म्हणतात. आणि तुम्ही जर समजा प्राण तुमचा निघाला तर ते असं म्हणतात की म्हणे गतवती वायो देहापाये भार्या विद्यती तस्मिन कार्य, म्हणजे तुम्हाला एक क्षण तुमची पत्नीच तिथे ठेवणार नाही घरामध्ये, असं तुम्ही स्वतःचा विचार करून चला की तुम्ही देहाबद्दल जी आसक्ती एवढी ठेवली आहे, मी आणि माझं. परत त्यांनी याच्यानंतर जे आहे ते आपलं जीवनाचं त्यांनी हे दाखवलंय की बालस्ताव क्रीडा सक्तस्ताव तरुणी रक्ता, म्हणजे कसं जे आहे ते तुम्ही जीवन कसं असतं, लहानपण असतं, मग तारुण्यपण असतं, मग मध्यम आयुष्य असतं, आयुष्यामध्ये आपण असतो, वृद्धावस्थेमध्ये असतो. हे जीवनाचं जे आहे ते चेंजिंग दाखवलंय, म्हणजे किती चेंजिंग आहे असं त्यांना या ठिकाणी म्हणायचंय. आणि नंतर मग हा विचार करा ते म्हणतात. काय विचार करायचा की म्हणजे हे विचार करत म्हणजे तुम्ही कोण आहात, पत्नी तुमची कोण आहे, मुलगा तुमचा कोण आहे, तुम्ही कुठून आलेला आहात, याचा काही विचार केलाय का? ते कांता कष्टे पुत्र, अशा प्रकारचं दाखवलंय. आणि हे सर्व जे आहे ते अत्यंत महत्वाचं म्हणजे काय तर म्हणजे सत्संगत्व, निसंगत्व. सत्संगाचं दाखवलंय की सत्संग असायलाच पाहिजे, म्हणजे भक्ती झाला आणि सत्संग झालं, हे दोन्ही जे आहे हे अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर मग असंही दाखवलंय त्यांनी की ब्रह्मज्ञान हे खरोखरच सुख देणार आहे. कारण ब्रह्मज्ञान झाल्यानंतर मग संसाराचं दुःख तुम्हाला राहणार नाही. म्हणून ते म्हणतात ज्ञाते तत्वे क संसार. ब्रह्मज्ञान हे इतकं महत्वाचं आहे असं त्यांना म्हणायचंय. आणि परत त्यांनी संसाराची, जसं आता सांगितलं की क्षणिकता दाखवलीये की संसार किती क्षणभंगूर आहे, तर त्याच्यावर त्यांनी सांगितलं की माकृ धनजन यौवन गर्वन. आपल्याला असं वाटतं की माझ्याकडे इतकं धन आहे, मी यौवन मध्ये, मी अमकाय, मी तमकाय, असं ते म्हणतात या ठिकाणी. पण त्यांनी सांगून दिलं की हरती निमेषा कालम सर्व, की एखाद्या क्षणामध्ये जे आहे ते सर्व चाललं जाईल. एखादा ऍक्सिडेंट होतो, विमान पडतं, आणखीन काही होतं, आणि सर्व जे आहे ते काय ऍक्सिडेंट होऊन मग आपल्याला असं वाटतं की अरे हे सर्वच गेलं म्हणून आपलं.
तर अशा प्रकारे हरतिनिमेषा कालम तत्व आपलं जीवन असं आहे. जीवन म्हणजे कसं आहे हे दाखवायचं त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आपण काळाच्या याच्यामध्ये काळाचा खेळ आपला चालू आहे. कालक्रीडती गच्छत्यायु, सकाळ दुपार संध्याकाळ आमचं जे आहे जीवनामध्ये बालपण, तरुणपण, म्हातारपण, पण काय की हे सर्व जरी काळामध्ये चाललेलं आहे तरी आशेची वादळ थांबत नाही. तदपि न मुंचती आशा वायू, आशा जी आहे ती वायूप्रमाणे ती चालतच राहते, ती काही थांबत नाही असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. तर काय करायचं तर परत त्यांनी सत्संगतीच करा असं परत सांगितलंय की भवती भवार्णव तरणे नौका, कोणाची तर म्हणजे सज्जन संगती रेखा, सज्जन संगती करून तुम्ही जे आहे ते ही आपली नौका संगती संतांची ही संगती म्हणजे ही नौका आहे, ह्याच्यात बसा आणि तुम्ही पार करा. आणि नंतर मग त्यांनी हे सांगितलं की असं एखाद्याने विचार केला की मी घर सोडून जातो म्हणून की जटिलो मंडी लुंचित केश की त्याने मला बाह्य हा म्हणे हा बाह्य जो आहे तो प्रकार जो आहे म्हणजे पोशाखाचा, त्यांनी असं सांगितलं या ठिकाणी की नाही हा नाही या ठिकाणी जे आहे ते बरोबर नाही तो. कारण की काय होतं की हे सर्व तुम्ही उदरनिमित्त तर नाही करत आहे. उदरनिमित्तम बहुकृत वेशा म्हणजे याचा अर्थ हा झाला की तुम्ही जे आहे ते पोट भरण्याकरता तर नाही करत आहे की चला आपण जातो आता वृंदावनामध्ये जातो, हरिद्वारला जातो, जेवण मिळेलच कुठे आश्रमामध्ये. बहिरंगावर तर त्याचा जोर नाही हे पाहायला. अंगंगलितम फलितम मुंडम, त्याचे ह्याही ठिकाणी त्यांनी असं सांगितलंय की सर्व जे आहे ते आपले गात्र शिथिल होतात, इंद्रिय जे आहे ते थकतात, इंद्रिय त्या ठिकाणी जे आहे ते आपल्याला साथ देत नाही. पण आमच्या आशा काय आहे तर म्हणे आशा तृष्णा जात नाही. आशा पाशा म्हणजे आशा जे आहे तर तशाच आहे. आता हे सर्व मी का सांगतो या ठिकाणी की आपलं सर्व जीवन सुद्धा असंच आहे नाही का. म्हणजे आपल्याला आता हे सर्व हाच विचार निश्चित आणि परत परत करायला हवा. समानाच्या श्लोकात नाही तोच विचार आहे. वेगवेगळे विचार आपण का मांडतो या ठिकाणी वेगवेगळ्या ग्रंथातून की म्हणजे शेवटी तो विचार जो आहे तो सर्वांनीच ते म्हटलं, सर्व संतांनीच ते म्हटलं, आपल्या मनावर बिंबायला हवं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. परत त्यांनी वैराग्याबद्दलही म्हटलंय की वैराग्य असं नको की पुढे अग्नी आणि पाठीमागे सूर्य आहे आणि तो काहीच जंगलातच राहतो, घर सुद्धा ठेवत नाही, भांड सुद्धा ठेवत नाही, करतल भिक्षा तरुतल वास. पण त्याच्या आशामुळे तदपि न मुंचती आशा पाशा, त्याच्या आशा गेलेला नाहीये. तो फार क्रोधी होऊन जातो त्यावेळेस की त्याच्याकडे काहीच नाहीये, पण जरा त्याच्या मनासारखं नाही झालं. दुर्वास ऋषींची गोष्ट आपल्याला माहिती आहे. तर असंही वैराग्य त्यांनी सांगितलंय की याच्याकडे लक्ष ठेवा म्हणून. असं त्या ठिकाणी जे बरं एवढं सर्व भक्तीचं त्यांनी हे सांगितलं, त्याच्यानंतर विवेक वैराग्य वगैरे सांगितलं, तरी पण मी कोण आहे हे ज्ञान फार महत्वाचं आहे. ते म्हणतात कुरुते गंगा सागर गमन व्रत परिपालन महत्वादान. म्हणजे तुम्ही गंगा सागरला जा, व्रत करा, तीर्थयात्रा करा, काही करा, पण ज्ञानविहीने सर्व मतेना. तुम्ही ज्ञान जर नसेल, मी कोण आहे याचं ज्ञान नसेल त्या ठिकाणी, तर ते म्हणतात की म्हणे मग त्यांनी काही फायदा होणार नाही. मुक्तीन जन्मशतेन, तुम्ही काय तुम्हाला मुक्ती मिळणार नाही तुम्ही जोपर्यंत मी कोण आहे हे कळणार नाही तोपर्यंत. भक्तीच्या आधाराने सुरू करा, भक्तीच्या लेडरने सुरू करा. हे सर्व हे जीवनामध्ये हे सर्व जे आहे ते पहलू ज्याला आपण म्हणतो त्याचं पाळा तुम्ही आणि त्याप्रमाणे जे आहे ते पुढे वाढा. योगरतो वा भोगरतो वा, म्हणजे तुम्ही योगामध्ये असाल, तुम्ही भोगामध्ये असाल, काही असाल, म्हणजे त्यांना असं म्हणायचंय की संसारामध्ये असाल किंवा तुम्ही संसाराच्या बाहेर असाल, दोन्ही ठिकाणी काय आहे तर म्हणे यश ब्रह्मणी रमणे चिंतम रमते चित्तम. म्हणजे ब्रह्माची अनुभूती आपल्याला, मी ब्रह्म आहे ही अनुभूती जी आहे, ब्रह्मच आहे, ब्रह्माच्या शिवाय आणखीन काही नाहीये. नंदती नंदते व तेव्हाच आनंदामध्ये तुम्ही राहाल. तुम्ही भले संसारात राहाल तरी चालेल, बाहेर गेला तरी चालेल, असं सांगतात ते. आणि भगवद्गीता किंचित दलिता, मग त्यांनी परत ते सांगितलं की भगवद्गीतेचं या ठिकाणी 2 श्लोकामध्ये असं आलेलं आहे. भगवद्गीतेचं त्यांनी फार महत्व दाखवलेलं आहे. शंकराचार्यांनी भगवद्गीता जी आहे ती फार उत्तम तऱ्हेने या ठिकाणी जे आहे ते परत त्याचं हे केलेलं आहे, काय म्हणतात त्याला, महत्व दाखवलं आहे. गंगासागराचं तुम्ही जे आहे ते तीर्थ करा असं म्हणतात ते. पण एवढं सर्व जरी केलं तुम्ही तर ते म्हणतात की ज्ञान हे हवं एवढं सर्व करताना सुद्धा, पण हे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला जे आहे ते भगवंताचा आशीर्वाद, हे सर्व तुम्ही चांगलं कार्य केलं तुम्हाला मिळेल. आणि मग पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. हे आता श्लोकाचं आपलं थोडंसं डिटेल करायचं होतं आपल्याला, पण आता शॉर्ट मध्ये जाणार आहोत आपण.
वेळेच्या अभावाने म्हणजे 21 ते 25 26 पर्यंत माझा असा विचार होता की मी 21 ते 25 26 पर्यंत हे श्लोक घेऊया आपण. पण याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी की आपल्याला काळाचा खेळ जो आता मी बोललो की काळाची गती कशी असते दाखवलंय, पुनरपी जननम पुनरपी मरणम म्हणून. आणि नंतर मग जे आहे ते सांगितलंय परत परत जन्म आहे, परत परत मृत्यू आहे. पण या ठिकाणी म्हणजे असं दाखवायचं या ठिकाणी की नुसतंच पुनर्जन्म दाखवला जरी आहे तरी पण आपल्याला जीवन ह्या श्लोकापासून आपल्याला काय घ्यायचं, तर आपल्याला जे आहे ते आपल्याला हे घ्यायचं या ठिकाणी की जन्म जो आहे तो देहाचा आहे, आपला जन्म नाहीये. एक तर हे आपल्याला या ठिकाणी घ्यायचंय. दुसरं हे घ्यायचंय की आमची उपाधी बरोबर तो जन्म होतो असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. दुसरा हा एक मेसेज या ठिकाणी आहे. म्हणजे मी जर मुलगा असेल माझं लग्न झालं तर मी पती झालो, त्या पतीचा जन्म जो आहे तो लग्नाबरोबर झाला. तर हे जे आहे की मी एखादा ऑफिसर झालो तर त्या ऑफिसरचा जो मॅनेजर असेल, सीईओ असेल, त्या सीईओचा जन्म झाला त्या उपाधी बरोबर. तर हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं हवं की मी अमुक आहे हे उपाधीमुळे त्या ठिकाणी झालं. हा सुद्धा एक प्रकारे पुनरपी जन्म पुनरपी मरण्यासारखंच आहे. हा त्याच्या पाठीमागचा थोडासा अत्यंत आवश्यक असा आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये जे आहे ते आपल्याला असं वाटतं की म्हणजे आहे ते मी काहीतरी आहे म्हणून ते जाण्याकरता म्हणून जन्म कोणाचा, जन्म कशाला म्हणायचं, जिथं तादात्म्य झालं त्याला जन्म म्हणतात. असंही एक त्याचं या ठिकाणी जे आहे भाष्यकारांनी त्याचा अर्थ केलेला आहे की तुमचं तादात्म्य झालं का. उदाहरण दिलंय त्यांनी त्या ठिकाणी की म्हणजे सुषुप्ती जेव्हा आपण जे आहे ते ह्याच्यात राहू, सुषुप्तीमध्ये म्हणजे गाढ झोपेमध्ये राहू, त्यावेळेस काहीच नसते उपाधी, काहीच हे नसतं. मग कसे तुम्ही आनंदात असता, तर हे सुद्धा तुम्ही जागृती अवस्थेमध्ये सुद्धा तुम्ही तसं करू शकता. जर तुम्ही ह्या पाठीमागे आपलं तादात्म्य ठेवलं नाही संसाराशी म्हणजे मग तुमचा जन्म झाला नाही असं म्हणूया. पुढचा श्लोक आहे की रथ्या कर्पट विरचित कंथ पुण्या पुण्य विवर्जित पंथ. म्हणजे त्यांनी ह्या ठिकाणी हे दाखवलंय की म्हणजे जे आहे ते तुम्ही परत जे आहे ते काय आहे की देहाशी तुमचा संबंध आहे. म्हणजे हे काय ह्या ठिकाणी बोलतो देहाशी संबंध की शेवटी त्यांनी लिहिलंय की बालोन्मत अवस्था जी असते त्यांचा सुद्धा देह असतो पण देहाशी संबंध त्यांचा नसतो. स्थूल देहाशी त्यांचा संबंध नसतो. सूक्ष्म देहाशी नष्ट मानस असं त्यांनी एक वर्णन केलेलं आहे आपल्या दत्त भार्गव संवादामध्ये. त्या नष्ट मानसामध्ये काय आहे तर म्हणजे त्यांनी जे आहे ते मनाला मन जे आहे ते जे आहे ते नष्ट होऊन जातं अशा प्रकारचे म्हणजे मनच त्यांचं संपून जातं असं त्यांना म्हणायचं. मग मन संपल्यानंतर म्हणजे मनाशी ते वेगळे झाले, देहाशी ते वेगळे झाले असं केलेलं आहे. हालाकी आपण संसारामध्ये ते अपेक्षित आहे असं नाहीये, पण ते कसं असतं बालोन्मत अवस्था हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ते कसे राहतात तर म्हणजे रथ्या कर्पट विरचित पंथ. जसं की रथ्या म्हणजे रस्ता असतो आणि कर्पट म्हणजे पीसेस ऑफ क्लोथ असं म्हणतात त्याला. विरचित कंथ म्हणजे ते काहीतरी असे क्लॉथ म्हणजे कपडे जोडून घातलेले असतात त्यांनी म्हणजे पोशाख केलेला असतो असं त्यांना म्हणायचं. पुण्या पुण्य विवर्जित पंथ म्हणजे त्यांना पुण्य पाप वगैरे असं काहीच नाही, ते दे आर नॉट बॉदरिंग अबाउट दॅट. पुण्या पुण्य विवर्जित पंथ. योगी योग नियोत चित्त म्हणजे त्यांनी जे आहे ते काहीतरी एक आपली स्थिती अशी घेतलेली असते त्या स्थितीवर ते अवलंबन असतात ज्याला आपण विधेय स्थिती आपण म्हणूया. तर असं ते योगी योग नियोजन चित्तम. आणि मग जे आहे ते रमते बालोन्मतमध्ये ते आपल्या ह्याच्यामध्ये रमणारेच असतात. कस्तुम कोहम कुता आया तर कामे जननी कोमे. आता परत ते म्हणतात हाच विचार केला मी कोण आहे म्हणून, तू कोण आहे, मी कोण आहे, आम्ही कुठून आलो असं म्हणतात ते या ठिकाणी. कामे जननी कोमे ताता कोण माझा म्हणजे ज्याला आम्ही म्हणतो की बा माझा हा ही पत्नी आहे, हे बाप आहे, ही आई आहे असं म्हणतात. तर तुम्ही त्याला किती ते म्हणजे कामे जननी कोमे ताता तुम्ही त्याला म्हणताय हे आमचे आहे का तसं. इथे परिभाषा आहे सर्वम सारम विश्वम तक्ता स्वप्न विचार. म्हणजे हा विश्वाचा हा स्वप्न आहे अशा प्रकारचं काही तुला मनात येतं का. एखादी डायव्हर्सी असेल ती पहिले जी आहे ती पत्नी होती मग डायव्हर्स झाला मग त्यात ती कोण झाली हा प्रश्न त्या ठिकाणी उत्पन्न होतो. तर हे कसं आहे म्हणजे ती पत्नी होती का हा प्रश्न उत्पन्न होतो. म्हणजे खरी ती कोण होती. तर हे सर्व विचार का करायचे या ठिकाणी की आमचा जो विश्वाशी संबंध आहे म्हणजे स्वप्नासारखंच असून सुद्धा आम्ही त्याला काय करतो तर म्हणजे आम्ही त्याला फार हे घेतो म्हणजे वी टेक इट एज अ व्हेरी सिरियसली की हे सर्व खरं आहे म्हणून असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. नंतर योगी योग नियोजित चित्त हे त्यांनी म्हटलेलं आहे वरच्या याच्यामध्ये त्याचा एक आणखीन अर्थ माझ्या लक्षात आला की सुख आणि दुःख जे मनुष्याला होतं तो पुढेही आलेला आहे पुढच्या याच्यामध्येही आहे म्हणजे तो
की सुखदुःख तुमच्या समोर येईल, पण त्याला तुम्ही एक्सेप्ट करणं न करणं हे तुमच्या हातात आहे. दिस इज समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट मेसेज कमिंग फ्रॉम वन ऑफ दीज श्लोक. म्हणजे जे आहे ते पुढच्या याच्यामध्ये आहे ते, त्वयि मयी चान्यत्रेको विष्णू व्यर्थ उपस्सी मय सहिष्णू. आता याच्यामध्ये काय आहे की भाई तुम्ही म्हणता की म्हणजे जसं आहे की त्वयी म्हणजे तुझा, मयी म्हणजे माझा, आणि अन्यत्र एको म्हणजे आणखीन जे आहे ते कोण आहे, तुझा कोण आहे, माझा कोण आहे. त्यांनी सांगून दिलं की नाही, फक्त विष्णूच तुझा आहे. विष्णू इज युअर्स ओनली, आणखीन कोणी तुमचं नाहीये हे तुम्ही लक्षात घ्या. आणि तुम्ही काय करा तर म्हणजे जे आहे ते विष्णुरूप आत्मा हा सर्वत्र व्यापून आहे. हॅलो, विष्णुरूप आत्मा सर्वत्र व्यापून आहे, अशा प्रकारचं जे आहे ते तुम्ही आठवण ठेवा, लक्षात ठेवा. आता विष्णुरूप आत्मा कसा व्यापून आहे हे आपण थोडस या ठिकाणी पाहूया आणि थांबूया नंतर. तर विष्णुरूप आत्मा कसा व्यापून आहे, आता त्याचं एक उदाहरण अनुभवदंदांनी आपल्याला दिलेलं आहे. ते चांगलं उदाहरण आहे, ते मला आवडलं म्हणून तुम्हाला सांगतो. उदाहरण त्यांनी असं दिलं की त्यांनी कोणतरी त्यांच्याकडे आला आणि त्याला विचारलं की महाराज मेरे को जो है वो सब दूर भगवान है, ये मेरे को समझ में नहीं आता है, मग कसं करायचं. तर तो म्हणाले की तू बस इथे, मी तुला सांगतो काय करायचं ते. मग त्यांनी रात्रीची वेळ होती, म्हणे लाईट बंद करतो. लाईट बंद केली. मग त्याला विचारलं की आता तुला काय दिसतंय, तर म्हणे अंधार दिसतोय. तर त्यांनी सांगितलं त्याला की हा अंधार, डोळे जे आहे ते उजेड पाहतात, अंधार नाही पाहत. बरं म्हणे आता लाईट खोला. मग लाईट खोलली. मग लाईट खोल्यानंतर त्यांनी विचारलं की तुला काय दिसतंय. मग त्यांनी सांगितलं सर्व रूम मध्ये काय काय होतं ते सर्व सांगत गेला तो. मग त्याच्यानंतर आणखीन काय सांगितलं तर मग जे आहे ते त्यांनी सांगितलं की बा जितकं सर्व काही होऊन गेलं तर मग त्याला पुढे नाही सांगता आलं. तर मग त्यांनी सांगितलं स्वामीजींनी की म्हणे अरे तुला जे आहे ते हा प्रकाश दिसतोय की नाही, तर म्हणे हा प्रकाश आहे की नाही. म्हणे हा प्रकाश तर आहे, प्रकाशाशिवाय ते दिसतच नसतं. म्हणे आणखीन काय आहे. मग त्यांनी सांगितलं की बा प्रकाश आणि हे वस्तू आहे एवढंच आहे, आणखीन काही नाहीये. त्यामुळे आणखीनही काही आहे. मग त्याच्यावर त्यांनी उत्तर दिलं की प्रकाश ज्यामुळे आहे, ही जी वीज जी आहे ती विजेमुळेच प्रकाश आहे ना हा, आणि प्रकाशामुळेच आपल्याला दिसतंय ना. तर जसं वीज सर्व दूर आहे, बल्बमध्ये इकडे, ट्यूबलाईट मध्ये इकडे तिकडे, जसं विजेचं उदाहरण दिलंय त्या ठिकाणी, तसंच आत्मतत्व जे आहे जे आपल्याला दिसत नाही ते सर्व दूर आहे. आणि अशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी दाखवायचा हा प्रयत्न केलाय की ज्याला आपण म्हणतो की विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, म्हणजे हे सर्व जे आहे ते सर्व रूप सर्व दूर विष्णुरूप आहे, परमात्मा स्वरूप आहे. असं परमात्मा स्वरूप आम्ही लक्षात ठेवावं, चिंतन करावं त्याप्रमाणे, विचार करावा त्याप्रमाणे. कारण शेवटी काय आहे की जे आम्ही विचार करू तेच आम्हाला दिसू लागेल, समोर येईल, तेच आम्ही पाहू, तेच आम्ही ऐकू, त्याच आम्हाला नंतर सवय होईल त्याप्रमाणे. तर सांगायचं तात्पर्य असं की हे खूप म्हणजे चांगलं उदाहरण आहे असं मला वाटतं. आणि शेवटी कसं आपण परमात्मा स्वरूपाचं दर्शन कसं घ्यावं, वेगवेगळे जे काही मार्ग आहे त्या मार्गाने जाऊन कसंही करून जे आहे ते आपल्याला भगवंताचं दर्शन शेवटी झालं पाहिजे. म्हणून त्यांनी लगेच सर्वत्र सृजो भेदाज्ञानम, भेदामध्ये अभेद काय आहे हे पाहण्याचं ज्ञान जे आहे ते आपल्याला या ठिकाणी या श्लोकांमधनं मिळतं. आता आपण इथे थांबूया, पुढचे श्लोक पुढच्या वेळेस घेऊ आणि पुढच्या वेळेस बहुतेक जे आहे प्रयत्न करू की आपण जे आहे ते सर्व या ठिकाणी जे राहिलेले श्लोक आहे ते पाहूया. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण आत्मचटकाकडे वळूया. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहं, न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे, न च व्योम भूमिर्न तेजो न वायु, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्, न च प्राणसंज्ञो न वा पञ्चवायु, न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः, न वा पाणिपादौ न चोपस्थपायु, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्, न मे द्वेषरागौ न मे लोभमोहो, मदो नैव मे नैव मात्सर्यभावः, न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्, न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं,
न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्त सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्तिः हरि ओम आता झालं.